नमस्कार. अपक्षांची मोठ बांधण्याचा शुभारंभ सुरू झाला आहे. अहिल्यानगरमधील मनपाच्या निवडणुकीमध्ये वार्ड नंबर 16 मधील अपक्षांनी सैनिक समाज पार्टीच्या या विचारधारेला जोडण्याचा विचार केलेला आहे आणि ते चारही अपक्ष उमेदवार सैनिक समाज पार्टीची भेट घेणार आहेत आणि त्यामुळे या अहिल्यानगर शहरातील मनपाच्या निवडणुकीमध्ये उभे असलेले अपक्ष उमेदवार 68 मध्ये 2 तर ऐकलं की त्यांना बिनविरोध निवडून दिल्याची घोषणा झाली. उर्वरित 66 पैकी 4 सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला जोडण्याच्या विचारात आहेत. 66 वजा 4 म्हणजे राहिलेले 62 उमेदवार उद्यापर्यंत सैनिक समाज पार्टीच्या या अपक्षांच्या मोठेमध्ये सामील होण्याची दाट शक्यता आहे. कारण सैनिक समाज पार्टीचं हे वादळ महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी अहिल्यानगरचं व्यासपीठ महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या या विचारधारेला आयडिओलॉजीला 100% यश येणार आहे. कारण 16 नंबरमधील अपक्ष उमेदवारांनी सैनिक समाज पार्टीची भेट घेऊन गेलेले होते आणि त्यांनी आता अपक्ष लढण्याची तयारी केलेली आहे आणि ते आता या सैनिक समाज पार्टीच्या मोठेमध्ये सामील होणार आहेत. त्यामुळे उर्वरित 62 उमेदवारांना सुद्धा चालना मिळणार आहे आणि ते पण सैनिक समाज पार्टीच्या या लाटेमध्ये स्वार होणार आहेत. आणि जे आम्ही चॅलेंज केलं आहे की महानगरपालिकाची निवडणूक सैनिक समाज पार्टी ताब्यात घेणार आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. मग हे राजकीय पक्षाचे उमेदवार कितीही पैशाचा धुमाकूळ घालून भाजप असो, काँग्रेस असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, यांच्या उमेदवाराला शहरातील मतदारांनी हरवण्याचं ठरवलं आहे आणि या मतदारांना हा सैनिक समाज पार्टीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे. आणि मला सकाळीच उमेदवारापैकी एकाचा फोन आला आणि त्यांनी तुमची भेट घ्यायला येतो असं सांगितल्यावर मला स्फूर्ती मिळाली. आणि उर्वरित 62 उमेदवारांना सुद्धा आव्हान आहे, तुम्ही पण त्यांच्या या 4 उमेदवारांच्या मार्गाने सैनिक समाज पार्टीचा आधार घ्यावा आणि त्यासाठी त्वरित संपर्क करा. मी हाच व्हिडिओ आणि त्याखाली लिंक पण पाठवणार आहे. म्हणून मी 4 तारखेची जी मीटिंग नियोजित केली होती तिचा मुहूर्तमेढ आहे आणि तुम्ही सर्वांनी 62 उमेदवारांनी उद्या 4 तारखेला सैनिक समाज पार्टीच्या कार्यालयामध्ये यायचं आहे. आणि काही नियम घालून दिलेले आहेत, कारण तुम्हाला निवडून देण्यासाठी या शहरातील 3 लाख जनता एका पायावर उभी आहे. कारण अहमदनगर शहराला दहशतवाद मुक्त करायचा आहे आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या पासून तिला संरक्षण द्यायचं आहे. म्हणून जनता तुमच्या पाठीशी आलेली आहे. सैनिक समाज पार्टीची सैनिक शिस्त फौजे हिसका या दहशतवादी परिस्थितीला बदलवणार आहे. म्हणून तमाम मतदार राजा या सैनिक समाज पार्टीच्या पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला निवडून देणार आहेत. ही ती कालाबाधित सत्यात उतरणारे ऐतिहासिक घटना ठरणार आहे. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.